त्याला माहिती आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून मानला जातो. काही होऊ शकतं. जोपर्यंत शेवटची धाव किंवा शेवटचा गडी बाद होत नाही तोपर्यंत या सामन्यामध्ये काही होऊ शकतं. रायगड प्रीमियर लीग मध्ये यावर्षी 8 बॉलामध्ये 1 धाव पाहिजे असताना ती धावलेली नाहीये. पप्पू पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव जाऊन काढले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न दिसत नाहीये. पीएसए मात्र कुठली दुसरी धाव घेण्याची इथे धोका पत्करत नाहीये. एक एक धावांनी कोनेक्स मात्र खुश असतील. काल सगळी चित्तगिरी होती या लॉजिस्टिकची. पुढचा चेंडू घेऊन चांगला फटका पाहूया किती धाव मिळतात. पण चेंडू डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातात जातो आणि पहिला धक्का बसतोय. पहिली सफलता मिळते. कविशनी झेल घेतलेला आहे आणि पहिला धक्का बसलेला तो पीएसए या संघाला. प्रथमेश आज कोण नाही मीच आहे फक्त. ट्युशनला गेलाय. उद्या पेपर आहे प्रिलिम्सचा. तरी पुढचा चेंडू घेऊन पप्पू प्रथमेशला. हा चेंडू काहीसा उत्सुळ घेत दिसत नाहीये. चेंडू मात्र जातोय निर्धाव. आता समीकरण आणखीन कठीण होताना पहिले 2 चेंडूवरती 3 चेंडूवरती फक्त 1 धाव आलेली आहे. 1 गडी बाद झालेला आहे. 1 डॉट बॉल गेलेला आहे. हा चांगला चेंडू चांगला फटका. यज्ञ झेल खाली येतोय आणि झेल दुसरा गडी बाद करतोय पप्पू. प्रथमेश मात्र 0 धावसंख्येवर आउट होतोय. आता फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये पीएसएचे एक रथी महारथी फलंदाज बाद होताना दिसत आहेत. प्रेशर आहे. यज्ञेश न्यू बॅट्समॅन आकाश भोईर मॅन फ्रॉम कोट नाका. पुढचा चेंडू घेऊन पप्पू ऑफ साइडला खूपसा बाहेर जाणार चेंडू. पंच दोन्ही हात बाजूला करतायत. अवांतर चेंडू अवांतर धावसंख्येने वाढते. धावसंख्या होते ती 15. हा चांगला फटका आहे पण पुन्हा एकदा झेल खाली. कविशच आहे. आणखीन एक धक्का. 3 विकेट घेतले. पप्पू यांनी या षटकामध्ये 3 गडी बाद केले. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणार बहुतेक तो.
आकाश पण 0. आकाश खरंच चांगला फटका होता, थोडीशी ताकद कमी पडली. दरम्यान तिसरं षटक संपतंय. 3 षटका संपतील, धावसंख्या झालेली ती 3-5-16. म्हणजे आता जिंकण्यासाठी करायच्यात 12 चेंडूमध्ये 40 धावा, म्हणजे 20 ची सरासरी गाठायची आहे जिंकण्यासाठी.